केंद्रीय महाराज की दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रमाचं आयोजन झालंय. केंद्रीय साहेब दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रमाचं आयोजन झालंय आणि आम्ही खूप प्रसन्न आहेत. मी एवढं छान नियोजन केल्यामुळं आम्ही खूप प्रसन्न आहेत. एकदा केंद्रीय साहेबांसाठी टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आपल्या गावचं लेकरू मुंबईला नेव्हीमध्ये काम करते आणि ह्या नेव्हीमध्ये असणारे केंद्रीय साहेब आपल्या देशासाठी, बरोबर ना, देशासाठी सेवा करतायत. आणि देशाची सेवा होत असताना संसाराची सेवाही करणं गरजेचं आहे. कारण या सर्व गोष्टीमध्ये संसार पण खूप महत्त्वाचा. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळवळ. संसार दुःखाचा आहे पण तो केला पाहिजे. लेकरं झाली पाहिजेत, बाळं झाली पाहिजेत, बायको पाहिजे, लेकरं पाहिजे, जावाई पाहिजे, पोरगी पाहिजे. बसा खाली बाबा, बाबा तिकडे बस, बसा. टाळे लेकरं पाहिजेत, बाळ पाहिजेत, पुरी पाहिजेत, जावाई पाहिजेत. आणि हे सर्व होण्यासाठी लग्न हे करावंच लागतं. आणि लग्न केल्यानंतर मग या गोष्टी जीवनामध्ये घडत असतात. आणि कूलर का बंद पडते ती, हे बाळा कूलर का बंद करतो त्याने ती जनरेट तुम्ही बंद केलं का? काही इथं खोडील माणूस आहे त्यांनी केलं तिथं बसले बसले. त्यांना जास्त हवा लागतो, तुम्हाला जास्त हवा लागते तर इकडे बसा. साईड द्या, थोडं साईड सर का महाराजाला हवा प्लीज असं नका. त्यांनी बंद केलं मला एक लाईन इकडे बसा. त्याला हवा येऊ द्या. विठला विठला आणि हा सर्व कार्यक्रम पार पडायचा म्हणल्यानंतर सर्व साधू संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परसराम महाराज देशमुख ज्यांची आपण चाल ऐकली पहिल्यांदा, थाईची चाल प्रचंड खूप गोड गायली. त्या महाराजांनी खूप इतकी छान चाल गायली, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. म्हणजे गोपीनाथ महाराज, केंद्रीय महाराज. मी मगाशीच म्हणलं देशमुख केंद्रीय नावाची माणसं लय हुशार असतात. हा चंद्रावर, केंद्रावर नाही चंद्रावर, त्यांना कळाला. हे केंद्रीय महाराज आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आदरणीय मृदंगाचार्य महाराज, हेच नाव तालमणी श्री या बघू दे की लोकांना असं समोर आलं म्हणजे दिसतंय. नामदेव महाराज, महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं नाव असणारे आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी आणि सर्व महाराज मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, संभाजी महाराज माळीवरीकर, मदन महाराज पेटवडगावकर, सकाराम महाराज बोरीकर, रावसाहेब महाराज कंधारवाडीकर, संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था शेकापूर आणि मुलींची शिक्षण संस्था कळकेकर. मुलींनो, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता तुम्ही जनाबाईच्या रूपामध्ये आहात. तुमचं सुद्धा सर्वांचं स्वागत. टाळ्याच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. संत महात्मे या भूतलावर जन्माला आलेले असतात. त्यांनी जन्म त्यांच्यासाठी घेतला, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. सद्गुरू सुभाष महाराजांची सेवा केली. नंतर केंद्रीय साहेबांना फलप्राप्ती झाली. त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. आणि फलप्राप्ती होण्यासाठी सुद्धा भगवंत तुमच्याकडून सेवा करून घेतो गोपीनाथ महाराज. आणि सेवा करून घेतल्याशिवाय मेवा मिळत नाही. पहिली सेवा आणि नंतर मेवा. आदरणीय केंद्रीय साहेबांना बाळ झालं, खूप आनंदी आहेत ते. त्यांचं मगाशी त्यांची मंडळी मला म्हणत होती, महाराज इतकं चांगलं झालं, आता
इतकं चांगलं झालंय, बिचारीनं पहाटे 3 वाजल्यापासूनच पुरणपोळ्या, भजन, कुरवडी, पापड, रसन करून आम्ही 101 मार्क दिला त्यांना बघा. हा, रसपुडीचं जेवण सकाळी 8ला तर जेवण तयार. काय असतं, माणसाच्या जीवनामध्ये आनंद मिळाल्यानंतर मनुष्य काही करायला तयार असतो. तसं केंद्रे साहेबांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. तुमच्याही नक्कीच होणार आहे. तुम्ही पण मलकापूरला या, तिथं आल्यावर सगळ्याची इच्छा पूर्ण होतात. आदरणीय केंद्रे साहेब, अशी एक मलकापूर नगरीची ख्याती आहे की तुमच्या परिसरात एकही गाव नाही ती त्या गावातून 10, 5, 20, 25, 50, 100 लोक, महाराष्ट्रात गाव नाही त्या गावात मलकापूरला येणारा भक्त नाही. प्रत्येक गावात 10, 20, 5, 25, 100 भक्त आहेत. गावच नाही महाराष्ट्रात की तिथं मलकापूरचा महिमा पोहोचला नाही. आणि तिथं आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते. ज्याने जे मागितलं त्याला ते मिळत असतं. ते सत्य बातमी. भूतलावर जन्माला यासाठी आले असतात. कशासाठी? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. खूप संत होऊन गेले. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. सर्वांनी एकच सांगितलं, बाबांनो एकच काम करा, नामस्मरण घ्या. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तैरने को लीनता और डूबने को अभिमान. नामस्मरणाचं खूप कलियुगामध्ये महत्व आहे आणि अन्नदानाचं पण खूप महत्व आहे. आणि हेच संत महात्म्याने सांगितलं. हे सांगत असताना बघा, संगतीत कुणाच्या राहावं हे महत्वाचं आहे. जर आपण एखादा दारू पिणारा असेल, त्याच्या संगतीमध्ये राहिलो तर काय करू आपण? काय करू? दारूच पिऊ. एखादा गोवा खाणारा असेल, गोवा, मी काल गाडीतून बघितलं एक जण असं स्टँडवर असा खातो. त्यांनी पुन्हा ती पुढे धरली अशी पुन्हा अशी उडली. गोवा खाण्याच्या संगतीत गेल्यावर काय करतो माणूस? गोवा खातो. मटका खेळण्याच्या संगतीत गेल्यावर काय करतोय? मटकाच खेळेल. जशाच्या संगतीमध्ये राहू तशाप्रमाणे मनुष्य घडतो. साधू संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर देव पाहवया गेलो, देव होऊनिया ठेलो. त्याप्रमाणे तुम्ही चांगल्याच्या संगतीत राहा. आणि चांगल्याच्या संगतीत राहिल्यानंतर जसं आमच्या केंद्रे साहेबाला फळ मिळालं, तसं चांगल्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुमचं सुद्धा चांगलं होणार आहे. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत लगेगी. 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 तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर चांगलंच होणार आहे केंद्रे महाराज. त्यासाठी संतांच्या संगतीची गरज आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा केली. हे डॉक्टर आहेत, हे डॉक्टर फार मोठे डॉक्टर आहेत. मॅडम पण आले त्यांच्या बरोबर. मॅडम उभा राहा, माझ्या सोबत आलेत आज. त्यांना जितकं राहता येईल सोबत, संत संगतीमध्ये जितकं राहता येईल, मी त्यांना सांगत असतो फार मोठं हॉस्पिटल आहे साहेब, हे नाही म्हणते, हे सगळं झूट आहे. सगळं झूट आहे. संतांच्या संगतीमध्ये राहायला भेटतंय याच्यासारखं पुण्य काहीच नाही असं ते म्हणतात लोक. कारण संतांची संगत भेटणं अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा. वाघिणीचं दूध मिळेल, वाघिणीचं दूध मिळेल, पण संताची भेट होणार नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. एवढे संत होऊन गेले. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, या सर्वांनी एकच सांगितलं की नामस्मरण करा.
त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला नामस्मरण घडेल, भजन घडेल, पूजन घडेल. पण एखाद्याच्या वाईटाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये वाईटच होणार. त्यामुळे संत भेट अवघड आहे. मग हे संत काय करतात? नामस्मरण करायला शिकवतात, भजन करायला शिकवतात, पायी दिंडी सोहळ्यामध्ये जायला सांगतात, यायला सांगतात, बरोबर घेऊन जातात. अगदी पंढरीची वारी करायला होतात. आळंदीची असेल, पंढरीची असेल. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. दोन्ही पण महाराज खूप छान आहेत बरं भजनाचार्य. आणि त्यामुळं भजनामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही. आता ती ज्याची त्याला कळतं. ज्याला आवडच नाही तर त्याला म्हणते उगाच ते. काही लोक असं म्हणतात की महाराजाचं कीर्तन सुरू झालं, अगोदरच्या भजनाचं राहू दे ना. अगोदरच्या भजनाचं जो काही आनंद आहे तो घेत नाहीत. चालू झालं कीर्तन, चालू झालं जाऊन मग कीर्तन महाराजांनी यावं, महाराजांनी इथं आल्यानंतर लोकांनी यावं, मग लोकांनी म्हणतात छान 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 टाइम मला. असं मला एवढं सांगायचं होतं की संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर संतत्वाला प्राप्त होण्यासाठी फार वेळ लागत नाही. कारण ते महात्मे आपल्याला चांगलं जीवन जगायला शिकवतात, चांगलं राहायला शिकवतात. आपल्या जीवनामध्ये त्यांच्यामुळं आपल्या जीवनामध्ये काया पालट होतो. मग हे संत महात्मे कुठं भेटतील हो? बहु अवघड आहे. संत भेटी खूप अवघड आहे. संत कुणाला म्हणायचं? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. ज्यांना की भगवंताच्या नामस्मरणाशिवाय काहीच आवडत नाही ते संत असतात. असं काही नाही कीर्तन करणारे संत असतात असं नाही म्हणते ना.
प्रवचन करणारे संत असतात असं म्हणता येणार नाही. ते संत ज्यांना की देवाच्या नामस्मरणाशिवाय काहीच आवडत नाही. लाथाळीला संसार आणि आमचे जगद्गुरु तुकोबरायाच्या सारखे संत असतात, ज्याने की त्या संसार केला, पण बायको होती म्हणून पोरं झाली आणि पोरं होती म्हणून सांभाळली. आपल्याला तर संसार जमणार आहे का? नाही जमणार मला. संसार खूप दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ सोडलाय नाही सोडला. दरडून पडून कसं तरी काय विना पण संसार करतोच. आता तर खूप अवघड झालंय, संसार होणंच अवघड झालंय. आता पोरीच मिळायला गेल्या. झालंय का लग्न? हा नाही झालेलं ना? 18 वर्षाचे आहेत का? बरं, आले जवळ आले, मापात आले, पण अवघड आहे. आता पोरी मिळणं खरं सोपं आहे, खरं खोटं आहे? तुमचं झालंय का साहेब? या इकडे इकडे. मी लोकांना दाखवतो नवरदेव आहे, नोकरीवाला आहे, माझ्या आशीर्वादालाच नोकरी लागली. या हा माझे भक्तच आहेत. माझ्याकडे आल्यानंतर आशीर्वाद घेतल्या नंतर नोकरी लागली. बरोबर ना? महाराजांचं मी 10 ते 12 वाऱ्या केल्या, त्यानंतर आशीर्वाद दिला महाराजांनी, ड्युटीचं काम झालं. तर बायकोचा मी आशीर्वाद देतो. देऊ का ना ग? माझ्या मनावर म्हणल्यावर राहू द्या. तुम्ही जर द्या म्हणला तर देतो, राहू द्या म्हणलं तर राहू द्या. देऊ का? बसा का? मग अहो थांबा की, जाऊ नका इकडे. मला वाटलं इथंच आहे तुम्ही, की ही पाया पडूस तर तुम्ही या. मलकापूरला वाऱ्या, संत संगतीचा परिणाम, वाऱ्या केल्या आणि वाऱ्या झाल्यानंतर 11 वाऱ्या पूर्ण झाल्याने नोकरी लागली. बघा कुणाकडे असलं तर सर्व्हिसवाला पोरग आहे, देखणं गोरं गुमतंय, चांगले आज्ञाधारक आहे आणि उगाही वाईट राग नाही आलास काय म्हणून. हा चांगला प्रचार आहे की महाराज फुकटात प्रचार करायला, ही काय प्रचार सोपा आहे का काय? आम्ही म्हणणं म्हणजे लोक म्हणतात नाही महाराज जे आरती म्हणले त्यावेळेस नवरदेव असं. मला सांगायचं एवढंच होतं, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कायापालट होतो, आपलं जीवन बदलतं, आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं होतं. इतका संसार दुःखाचा, इतका संसार दुःखाचा, इतका दुःखाचा आहे की तो करायला नको नकोसं झाला. सगळ्यांना वाटतंय की दुःखाचा आहे. कधी झाल्यावर, कधी झाल्यावर. सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा आहे का सुखाचा आहे? दुःखाचा आहे. दुःखाचा आहे का सुखाचा आहे? दुःखाचा आहे. तुम्हाला नाही विचारित. अलीकडे या बाबा. बाबा, संसार दुःखाचा आहे का सुखाचा आहे? संसार दुःखाचा आहे का सुखाचा आहे? दुःखाचा आहे. हा
जवळ एवढा वे संसार दुःखाचा आहे का सुखाचा आहे? दुःखाचा आहे का सुखाचा आहे? हा, दुःखाचा आहे, दुःखाचा आहे. बाबा तुम्हाला विचारतोय, तुम्ही संसार दुःखाचा आहे का सुखाचा आहे? दुःखाचा आहे. बरं एवढ्या लोकांनी सांगितलं दुःखाचा आहे, दुःखाचा आहे, दुःखाचा आहे, दुःखाचा आहे. भैया उभा राहा. तू हा. आता हे सगळे लोक म्हणतायत संसार दुःखाचा आहे, संसार दुःखाचा आहे, संसार दुःखाचा आहे. लग्न करायचं का? करायचं का? बस खाली खाली. पण इतक्या लोकांनी सांगितलं की दुःखाचं आहे, तरी पण हा म्हणतोय का नाही करायचं? करायचंच म्हणतोय. दुःखाचं आहे का सुखाचं आहे? दुःखाचं आहे. केले करे आपण हे मागं मी सांगितलं सगळ्यांनी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका सर्वांनी सांगितलंय संसार दुःखाचा आहे, संसार दुःखाचा आहे. पण आपण करता राहतोय का? नाही. संसार केलाच पाहिजे, करायचा नाही असं नाही. तुला तर बायको नंबर 1च मिळणार आहे. आवडलं का मी उभा केलेलं? तुला राग नाही ना आला? तुला नंबर 1 बायको मिळणार आहे. का मामाची करायची? मामाला पोरगीच नाही, हीच मामा आहे का? मी आशीर्वाद देतो मग मामाला, हो तिला करून टाक. विनोदाचा विषय बाजूला ठेवून मला एवढं सांगायचंय की जीवनामध्ये संसार दुःखाचा आहे, पण तो आपण सोडला नाही. मग तुम्हाला सांगतो काही लोकांच्या जीवनामध्ये कितीही प्रयत्न करा, यश येत नाही. बघा बऱ्याच जणांना यश येत नाही. तुम्ही म्हणता कसं काय? नाही येत यश. आणि काय जणांच्या जीवनामध्ये असं घडतं, हातामध्ये माती जरी धरली तर त्याचं काय होतं? सोनं होतं. आणि एखाद्याने सोनं जरी धरलं तर त्याची माती होती. त्याचं कारणच हे, जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. कपाळ म्हणजे प्रारब्ध. कपाळ म्हणजे काय? प्रारब्ध. आपण या जन्मामध्ये किती पुण्य केलं, किती पाप केलं, त्याच्यावर आपलं प्रारब्ध ठरवलं जातं. म्हणजे 5वीच्या दिवशी आजी 5वीच्या दिवशी त्या लहानशा बाळाच्या जवळ एक दिवा लावतात का? कशा पायी? मोठ्याने बोला. 6वी. कोणती 6वी? ह्याच्यातली नाही ना 6वी कोणी? हा, 6वी देवी का? 5वीच्या दिवशी 6वी येत असते आणि त्या दिवशी त्या लहानशा बाळाच्या कपाळावर शिक्कामोर्तबे करते. ज्याप्रमाणे प्रारब्ध लिहिलं त्याप्रमाणे त्या माणसाला प्रारब्ध भोगावं लागतं. ते चुकत नाही. भोगतो ना घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. भोग कुणाचं चुकलं नाही आणि चुकणार पण नाही. पण जर तो तुम्हाला चुकवायचा असेल तर त्याला एकच पर्याय, लाभ तो विशेष एवढंच. लाभतो विशेष संत संगे. कारण कपाळ म्हणजे काय? तर प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे काय? तर आपण जे काही पाप पुण्य केलं ते आपल्याला भोगावं लागतं. कुणाला चुकलं नाही, देवाला चुकलं नाही. प्रभू रामचंद्र कोण होते? देव होते. कोण होते? डॉक्टर साहेब मोठ्याने बोला. नाही खालीच बसा, उठू नका. प्रभू रामचंद्र कोण होते? देव होते. पण देव असताना सुद्धा त्यांना वनवास भोगावा लागला. का नाही? एका राज्याचे राजे होते, देव होते, पण प्रारब्धानुसार त्यांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. तुमच्या गावात रामायण झालं का? अय मावशानो, रामायण लावलं होतं तुमच्या गावाला? किती वर्ष राम गेलता वनवासाला? 14 वर्ष. कुणी लावलं होतं तिला वनवासाला? कुणी? कुणाच्या सांगण्यावरून?
मंथरेच्या. असा माणूस ऍक्युरेट पाहिजे. मंथरेच्या सांगण्यावरून कैकेयीनं वनवासाला लावलं. कैकेयी कोण होती? आई होती. पण आई लेकाला वनवासाला लावित असते का? आई लेकाचा वनवास करते का? नाही करत. पण प्रारब्धामध्ये लिहिलं होतं भोगावं लागलं. चुकलं देव असो नंतर देवाचा बाप असो, भोग भोगावाच लागतो. कर्म रे शाटळेना बाण लागला जग जीवना, बाण लागला जग जीवना, बाण लागला जग जीवना. बाण लागला जग जीवना, बाण लागला जग जीवना. कर्म रे शाटळेना बाण लागला जग जीवना, बाण लागला जग जीवना, बाण लागला जग जीवना. बाण लागला जग जीवना, रक्ताची गोपांगण हे नारायणा प्रारंभ. परवा एक प्रसंग घडला. केंद्रे महाराज परभणी जिल्ह्यामध्ये पालम तालुक्यामध्ये एक खेडेगाव होतं. त्या गावामध्ये एक माता माऊली मला झालेला परवा मागच्या 8 दिवसातच प्रसंग सांगतो. त्या गावामध्ये एका महिलेनं दुसऱ्या महिलेला 7 लाख रुपये आणि 6 तोळ सोनं मोडून त्या एका बाईला पैसे दिले. तिनं मला प्रश्न केला, महाराज आमच्या गावातली एक मावशी ती माझ्याकडे आली आणि तिनं मला म्हणली लालूच दाखवली. लालूच दाखवल्यानंतर मला प्रश्न केला, मी तुला व्याज देते, बँकेचं 3% मिळतंय, मी 6% देते तुला, पण मला पैसे तुझ्याकडे आहेत ते व्याजाने दे. बरं, मग अगोदर पैसे व्याजाने दे म्हणल्यानंतर मी दिले, पण ते आता काय द्यायला तयार नाही. कारण ती आता म्हणते मी तुझे पैसे घेतलेच नव्हते. मी तिला उत्तर एकच दिलं, पूर्व जन्माचं तुझं देणं राहिलं होतं, गेल्या जन्मामध्ये तू बुडवलं होतं म्हणून तुला आता ते या जन्मात ते बुडवणार आहे, तू तुला ते देऊ शकत नाही. स्पष्ट बोलतो, माझा स्वभाव खरं बोल नाही, मी कधीच खोटं बोलत नाही. केंद्रे साहेबाला विचारा, संग्रामजी खरे का खोटं आहे? माझ्याकडे लाखोची गर्दी असते केंद्रे साहेब, लाखो लोक असतात, एवढे लोक असतात. एका माणसाला मी फक्त 4 सेकंद वेळ देतो. 1 2 3 4 सेकंदाचा वेळ असतो. गर्दी खूप असते. तुमचे केंद्रीय नावाचे मधुसूदन केंद्रीय रत्नाकर गुट्टे माझे भक्तच आहेत. हो, माझ्याकडे येतात ते. महाराष्ट्रातले 50-60 आमदार बघते, त्यांना माहिती आहे, त्यांना विचारा, त्यांना पण माहिती, यांना विचारा. हे भक्तच आहेत मलकापूर, जे मलकापूरला येतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. सगळे आमदार खासदार मंत्री येतात. मी स्पष्ट बोलतो, माझं स्वभाव खरं बोलणं आहे, खोटं बोलतच नाही. डॉक्टर साहेब आहेत, स्वतः डॉक्टर आहेत, फार मोठं हॉस्पिटल आहे, पण सगळे माझ्याकडे वेल एज्युकेटेड लोक येतात. पण खरं बोलतो का खोटं बोलतो? खरं. खोटं कधीच बोलत नाही. त्याला सांगितलं तुझं पूर्वजन्मातलं देणं होतं ते तुला द्यावं लागणार, चुकणार नाही. भोगतो ना घडे संचिता वाचुनी, जेथे जावे तेथे कपाळ सरीश. कपाळावर लिहिले काल टिकाची लिहिले, काळे गोरे पण फिटले. पुढं काय एवढंच येते तुम्हाला, एवढंच आहे. जे कपाळा काल टिकाची लिहिले असं येते, काल टिकाची लिहिले, काळे गोरे पण धुतले, तोची नेणे. अशा असताना जे प्रारब्धामध्ये लिहिले ते प्रारब्धामध्ये लिहिलेलं कधीही चुकत नाही. आपल्याला भोग भोगावेच लागतात, त्याच्यातून कधी चुकत नाही. मग मी मगाशी बोललो, प्रभू रामचंद्र असतील, त्याचा बाप दशरथ राजा होता, दशरथ राजा सुद्धा असेल, पण त्यांना भोग चुकला नाही. भोग हात भोगावाच लागतो. तुम्ही म्हणाला कसं काय?
कुणाला अहो तुम्ही आम्ही तर की झाडकी पत्ती आहेत महाराज भोग भोगावा लागतो बर तो संपवायचा असेल मग त्याला पर्याय काय तुकाराम महाराजांना प्रश्न केला आम्हाला तो भोग संपवायचा काय करायचं सांगा तुम्ही महाराज आहेत ना काय करायचं ते सांगा त्याने सांगितलं काही करायचं नाही लाभ तो विशेष कपाळ सरीशे लाभ तो विशेष संत संगे पूर्वजन्माची पुण्य असावं लागते तेव्हा खऱ्या संताची भेट होते अन्यथा खऱ्या संताची भेट होणं अवघड आहे आदरणीय केंद्रीय महाराजांनी 300 विद्यार्थी घडवले बरोबर ना 300 विद्यार्थ्यांनी मिळून एक त्यांचा आता 61चा कार्यक्रम ठेवला बहु अवघड आहे संत भेटी आणि त्यासाठी का हसावं लागते मला खूप त्रास घ्यावा लागतो खूप मेहनत घ्यावं लागते संत व्हायचं काय सोपं आहे काय उगाच कुणी मोठ्या जण मी संत झाला म्हणायचं कधी काय त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल जे की देवाच्या नामस्मरणाशिवाय काहीच करत नाही देवाशिवाय त्यांना काहीच आवडत नाही ते संत पदाला प्राप्त होतात त्याला सुद्धा पूर्वजन्माची पुण्य असावं लागते असं जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात 15 मिनिट राहिले अभंगाचं 2 चरण पूर्व पुण्य जरी अभंगाचं 2 चरण पूर्व पुण्य पूर्वपुण्य जरी होतीस अनुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे पूर्वजन्माची पुण्य असावी लागते तेव्हा खऱ्या संताची भेट होते. आदरणीय आमचे केंद्रे साहेब
तुम्हाला पूर्वजन्माची पुण्यही होती, त्यामुळं मलकापूर माहीत झालं आणि मलकापूर माहीत झाल्यामुळं संतांची भेट झाली, सद्गुरू सुभाषबाबांची भेट झाली. तुम्हाला तुमचं पूर्व पुण्य उदयाला आलं, बरोबर आहे का? आणि पूर्व पुण्य उदयाला आलं म्हणूनच 12 वर्षाची तपश्चर्या झाल्यानंतर 2-2 पिलवंड झाली. राम लक्ष्मणासारखे बघा, आता ते सोडताय का पप्पाला? पप्पा पशीच जाऊन बसतंय. तो पोरगी होऊन यायला पाहिजे होता र. मग तर काय, विठ्ठल विठ्ठल. त्याच्यासाठी पूर्वजन्माची पुण्य असं लागते. भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा निकट वास बरा संतापाई. जगद्गुरु तुकोबारायांना हे मान्य नाही. धन असणं मान्य नाही, पुत्र असणं मान्य नाही, दारा म्हणजे बायको असणं सुद्धा मान्य नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे सगळं मिथ्या आहे. कोणतं मिथ्या आहे? की जे आहे हे सर्व त्यांनी संसाराला लाथाळलेलं होतं, त्यामुळे त्यांना संसार, प्रपंच, लेकरं, बायको, दारा म्हणजे पत्नी हे काही त्यांना आवडत नव्हतं. बरं, आपल्याला कोणाला आवडत नाही? इथं बसलेल्यापैकी कुणी बी सांगा मला हे आवडत नाही. दारा म्हणजे पत्नी आवडत नाही का? ऐ बोला की, पत्नी आवडत नाही का? ऐ पत्नी आवडते का नाही? तेव्हा कधी बोलायला बी गेलेत. बायको आवडते का? ह्याला विचारतो की बायको आवडते का? हा आवडते. एवढा पट्ट्या गडी आता बायकोनं ऐकलं तिकडं. त्या बायकोला आता संध्याकाळी म्हणती बाया तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, एवढ्या लोकात एवढे मोठ्याने आवाज दिला, किती छान 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 छान, माझा नवरा लय चांगला आहे. आता ती झोपतच नाही राहत मला. भाग्य तरी नोहे धन कोणाला आवडत नाही? धन कोणाला आवडत नाही? आवडतं का? कोणच नाही या जगात धन आवडत नाही म्हणणारा कुणीच नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा म्हणजे पत्नी कोणालाच आवडत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना ह्याच्यापैकी काहीच आवडत नव्हतं. महाराज अभंगाचे तर निकट वास बरा संतापाई. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे देते विठोबा रखुमाई.
रखुमाई विठोबार तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापायी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मुळ नुपजिते ते तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे संसार सोडा असं म्हणत नाही पण संताची सेवा करा तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापायी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मुळ नुपजिते ते संध्याकाळी कोल्हापूरच्या जवळ राधानगरी 60 किलोमीटर आहे तिथं सेवा आहे संध्याकाळची आता झालेली सेवा या ठिकाणी समर्पित तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबांनो तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापायी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजिते ते ज्ञानेश्वर